नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे कुकरमध्ये भात. पण मी नेहमी भात मागे पण मी माझ्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे की मी भात गॅसवरती पातेल्यामध्ये शिजवते. कुकरमध्ये शिजवत नाही. त्यावरचं पाणी काढल्यानंतर भात सगळ्यांसाठी हेल्दी होतं. त्यातले संपूर्ण स्टार्च निघून जातात. तसा मी भात बनवत असते. भाताची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तुम्ही ती रेसिपी बघू शकता. पण बरेच जणांना कसं होतं की वेळ कमी असतो, भात एवढा वेळ शिजवत बसायला वेळ नसतो, फार वेळ लागत नाही तरी सुद्धा तेवढा वेळ नसतो. तर त्यापेक्षा सोपी आयडिया मी इथे कुकरमध्येच तुम्ही भात शिजवू शकता, त्यावरचं पाणी काढू शकता आणि शिट्टी न घेता आपल्याला कुकरमध्ये एकदम मोकळा सळसळीत भात करता येतो. तर तो कसा इथे मी आज दाखवणार आहे. रेसिपी संपूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. कुकरमध्ये भात शिजवायचा आहे. मी पाणी जवळजवळ 1-1.5 वाटीचं मी भात करणार आहे. तर इथे बघा 1.5 तांब्या मी पाणी घेतलेले. पाणी मोकळं ढाकळं घ्या, पाण्याला मेजरमेंट नाही. त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवून या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. पाण्याला आलेली उकळी हे बघा. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कुकरमध्ये आपल्याला घालायचे आहेत. खळखळून आपल्याला याला उकळी घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचे. तर आता 3 मिनिटं झालेले आहेत. अजून 2 मिनिटं मी शिजून घेणार आहे. त्यातलं पाणीही आपल्याला काढायचं आहे, म्हणून पहिलं पाणी व्यवस्थितच खळखळीत मोकळं टाकायचं आहे. त्याच वेळेला आपला मोकळा सरसरीत भात होतो आणि मऊ सुद्धा होतो. 1.5 वाटीचा हा फक्त भात इथे तयार होणार आहे. तर बघा किती वरती फुलून आलेला आहे तो. मी जवळून इथे दाखवते की 50% तांदूळ शिजणं म्हणजे काय. गरम आहे. दाबल्यानंतर हा दाणा बघा तुटतही नाही, पण असा चेपतो. ह्या पद्धतीने आपल्याला हा तांदूळ करायचा आहे. नंतर आपल्याला एकदम मोकळा सरसरीत भात जसा आपण बिर्याणीचे तांदूळ शिजवतो सेम आपल्याला त्याच प्रकारे या कुकरमध्ये करायचा आहे. पण कुकरमध्ये करण्याचा बऱ्याच जणांना हाही प्रश्न पडेल की मग पातेल्यात काय आणि ह्याच्यात काय. तर 50% आपण हा तांदूळ शिजवलेला आहे. गॅस बंद करून मी आता ह्याच्यातलं पाणी काढून टाकणार आहे आणि नंतर पॅक झाकण ह्या कुकरला लावणार आहे. कुकर भरपूर गरम असतो आणि नंतरचे झाकण लावल्यानंतर पुढचे 15 मिनिटांमध्ये कुकरची संपूर्ण वाफ गेल्यानंतर गार झाल्यानंतर मस्त मोकळा सरसरीत आपला भात तयार होतो. म्हणून इथे कुकरमध्ये मी भात शिट्टी न घेता व्यवस्थित भात आपल्याला शिजवता येतो असं म्हटलेलं आहे. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा. मी केला गॅस बंद. याच्यावरचं पाणी संपूर्ण मला काढून टाकायचं आपलं हे धरून आणि आपल्याला ह्यातलं पाणी काढायचं आहे. या पद्धतीने सर्व पाणी काढून टाकायचंय. बघा भातातलं संपूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे. बघा मोकळा सरसरीत आपला मस्त मऊसूत आपला भात इथे तयार होतो. आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे. शिट्टी तशीच ठेवून आणि आपल्याला झाकण लावायचं आहे. हे बघा वाफ. असाच कुकर आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. कुकर खूप गरम आहे. भात आपला छान तयार होणार आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर आपण कुकर खोलणार आहोत. कुकर थंड झालेला आहे. भात आपला कशा पद्धतीने इथे शिजलेला आहे ते मी जवळून दाखवते. एकदम मऊ ते झालेलाच आहे. पण हे बघा एकदम दाणेदार भात हा आपला झालेला आहे. या पद्धतीने मोकळा मोकळा भात हा झालेला आहे. हे बघा या पद्धतीने कुकरमध्ये एकही शिट्टी न घेता तुम्ही भात करू शकता. परत भेटूया असंच एका छानस रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.